आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं बाई वंच, काय शिवणकाम चाललंय वाटतं. वंच, ही तुमची कोण आहे? अगं वहिनी, असं काय विचारतेस? अहो सांगा तर. अंजली तुमची कोण आहे? अंजली माझी भाची. का, काय झालं? अंजली माझी भाची असली तरी मला माझ्या लेकीसारखीच आहे असं 1000 वेळा म्हणता ना तुम्ही वंच. हो. मग काल तुमच्या या लेकीने सगळ्यांसमोर कापून घेतलं तेव्हा तिच्या हातातून घळाघळा पाणी नाही, रक्त वाहिलं. त्याचं तुमच्या जीवाला काहीच वाटलं नाही? अगं वाटलं नसतं तर सईला शपथ घ्यायला लावली नसती. पण ती शपथ पाळतीये का तुमची लेक? सई देवांश जहागीरदारला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती. आपल्या बहिणीचं लग्न ज्याच्याशी ठरलंय त्याला सारखं सारखं त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन का भेटते सई? नाही, तुम्हाला सांगता येत नसेल पण मी सांगते. देवांश जहागीरदारला भुलवण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत सईचे. एवढा मोठा मासा अंजलीच्या गळ्याला लागला तसा तो माझ्या गळ्याला का लागला नाही? मग आता लागावा म्हणून माझ्या प्रेमाचं जाळं त्याच्यावर पसरवते आणि त्याला आपल्या कह्यात घेते. असे प्रयत्न चालू आहेत सईचे सध्या. वहिनी, वहिनी बास आता. माझ्या मुलीविरुद्ध असलं भलतं सलतं काही ऐकून घेणार नाही मी. माझी मुलगी माझा स्वाभिमान आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तू जे काय बोलतेस ना तो विचार सुद्धा तिच्या मनात आला नाही. वहिनी, हे बघ, असले भलते सलते आरोप नको करू तिच्यावर. आणि देवांश जहागीरदारांपासून अंजलीला दूर करायचं असतं ना तर तिने ते केव्हाच केलं असतं. त्याच दिवशी तुमचा खोटेपणा उघडकीस आणला असता तिनं, पण नाही केलं तिने तसं. माझ्यामुळं गप्प राहिली ती. खरंच बास करा आता हे आरोप. मी हात जोडते, मला नाही सहन होणार. कसं असतं ना वंच, पैसा भल्या भल्यांची नियत बिघडवतो. नाही, त्या दिवशी मारे सईने तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ बिपत घेतली असेल, पण मग नंतर तुमच्या लक्षात आलं असेल ना की अरे बापरे, एवढा मोठा पैशाचा खजिना आपल्या हातातून गेला. म्हणून कोणास ठाऊक तुम्हीच सांगितलं असेल सईला, लाव देवांश जहागीरदारला आपल्या नादाला. वहिनी, अगं काय बोलतेस तू? बोलताना निदान एकदा विचार तरी करत जा नीट. कशाला? छे छे, मी नसते करत बोलताना विचार. आणि माझ्याच घरात बोलताना मी का विचार करायचा? देवाला घाबर ग वहिनी, देवाला घाबर. अगं चांगल्या माणसांवर वाईट आरोप करतेस तू. अगं बाई, वा 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 वा. अगं अंजली, अगं बघत काय उभी राहिलीयस? जा आरतीचं ताट घेऊन ये, ओवाळायला हवं. मोठा पराक्रम गाजवून आल्यात ना सईबाई. काय सई आल्या आल्या तिच्या मागे लागलात? ओ, तुम्ही प्रत्येक वेळेला येऊन मलाच प्रश्न विचारत जाऊ नका. तुमच्या भाचीला विचारा काय पराक्रम गाजवून आली आहे ते. मामी, त्यांना कशाला विचारायला होतेस प्रश्न? मला विचार ना, मी देते सगळ्या प्रश्नांची उत्तरं. देवांश जहागीरदार यांच्या ऑफिसमध्ये का गेले होते हेच विचारायचं ना तुला. अंजली जेव्हा चिडून तिथून निघाली ना तेव्हाच समजलं होतं मला की घरी माझं असं स्वागत होणार आहे म्हणून. ए बाई, लांबण नको लावूस. का गेली होतीस ते सांग अगोदर. शाळेच्या डोनेशनच्या कामासाठी गेले होते. खरं तर मी तिथे जाणारच नव्हते,
मी सांगितलं होतं मॅडमला की दुसरं कोणाला तरी पाठवा, पण प्रिन्सिपल मॅमने मला खूप विनंती केली, त्यामुळे मला जावं लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या मला पगार देतात आणि त्याच पगारावर घर खर्च भागतो आणि तुझं कर्ज सुद्धा फेडून होतं. त्यामुळे त्यांचं ऐकणं मला भागच आहे. विश्वास नाहीये ना तुला? थांब. हे बघ, देवांश सरांनी शाळेसाठी दिलेला हा ब्लँक चेक. बाई 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 बाई, ब्लँक चेक? एवढा मोठा श्रीमंत माणूस तो, त्यांनी तुला ब्लँक चेक दिला, ते शाळेच्या नावाचा? बघितलंस का अंजली, कुणाकडून कसं काम काढून घ्यायचं हे बरोबर कळतं तुला. अगं मॉम, त्या प्रिन्सिपलला पण हिचं हे टॅलेंट माहित असणार ना, म्हणून करेक्ट हिलाच सांगितलं हे काम. हो ना? अंजली, कृपा करून तुझं थोबाड बंद ठेवा. सई बद्दल एकही वेडावाकडा शब्द मी खपवून घेणार नाही. तुम्हा दोघींना ना काही ना काहीतरी कारण काढून सईला आणि ताईला त्रास द्यायचा असतो. काय वाकडं केलं ग तरी तुमचं? उलट तुम्ही सईचा हक्क हिरावून घेतलायत. त्या दिवशी सई गप्प बसली याचा अर्थ ती दुबळी आहे असं समजू नका. तिनं जर का मनात आणलं ना तर एका क्षणात तुम्हाला उघडं पाडू शकेल. बोलला लाडक्या भाचीचा कैवारी मामा बोलला. नाही, तुम्हाला खूप सईचा पुळका येतोय, कारण तुम्ही ती घरी काय करत असते तेच बघता ना. बाहेर तिची काय थेर चालू आहे त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. माझ्या होणाऱ्या जावयाला रोज जाऊन भेटते ही मुलगी, रोज. त्या देवांश जहागीरदार समोर ही काही पचकणार नाही याची काय गॅरंटी? पण याची गॅरंटी मी तुम्हाला का देऊ? मला जर देवांश सरांना सगळं खरं सांगायचंच असेल तर त्यासाठी ऑफिसमध्ये जायची गरज नाहीये. एका फोनवर सुद्धा काम होऊ शकतं. पण मी तसं करणार नाहीये, कारण या जगात मला माझ्या आईपेक्षा जास्त महत्त्वाचं कोणीही वाटत नाही. आणि माझ्या आईला दिलेला शब्द मी कधीच मोडणार नाहीये. सई, या दोघी वरवर कितीही बोलत असल्या ना तरी मनामधनं घाबरलेल्या आहेत. आपली चोरी कधीही पकडली जाऊ शकते याची भीती यांना वाटते, म्हणून सकाळ संध्याकाळ तुझ्या मागे लागलेल्या असतात. तुम्हाला आता काहीही वाटो, पण सईला वेडवाकडं बोलायचं नाही, तिला उगाचच दोष द्यायचा नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, देवांशना खरं न सांगण्याचं वचन सईनं दिलंय, मी नाही. तेव्हा मी तुमचा खोटेपणा जगासमोर आणू शकतो. यापुढे जर सईला आणि ताईला तुम्ही त्रास दिला तर मी विसरून जाईन की मी तुझा बाप आहे आणि तुझा नवरा आहे.
जहागीरदारांकडे जाऊन सगळं खरं सांगून टाकीन मी. मग मी आता तुम्हाला निक्षून सांगते, तुम्ही लोकांनी या लग्नात मोडता घालायचा कितीही प्रयत्न केलात ना, तरी मी आपल्या लेकीचं माझ्या लेकीचं लग्न देवांश जहागीरदारशी लावूनच दाखवे. चल अंजली. मूर्ख आहेत या दोघी जणी. आपण काय करतोय हे यांनाच कळत नाहीये. हे लग्न म्हणजे अंजलीच्या गळ्यामध्ये सौभाग्याचं मंगळसूत्र नाहीये, तर एका भल्या माणसाचा मृत्यू आहे. परमेश्वरा, आता यातून तूच मार्ग काढ रे बाबा. सो तुम्ही सगळा खर्च कॅल्क्युलेट करा आणि ती अमाऊंट त्यावर टाका. काय बघतेस एवढं निरखून? देवांशचा फोटो वगैरे दिसतोय का त्यात? नक्की शाळेलाच दिलाय ना ग चेक, की तुला दिलाय पर्सनली? नाही, माझा देऊ इतका चांगला आहे की एखाद्याने 10,000 रुपये मागितले तर तो 10 लाख पण द्यायला बसलाय. आणि तुझ्या चेहऱ्यावर तर गरिबी झळकतेच. तुला तशी पैशांची गरज आहे. माझ्या मॉमचं कर्ज फेडायचंय ना तुला. केला असशील लाळ घोटेपणा माझ्या देऊ समोर. तो पण बिचारा इतका गरीब चेहरा बघून त्याने पण लगेच चेक साइन करून दिला असेल तुला, हो ना? ऐक ना अंजली, हा एवढासा मेंदू आहे ना तुझा, त्यामुळे तुझे विचार पण एवढेच आहेत. जास्त ताण देऊ नको हा त्यांना. आणि हे बघ, लाळ घोटेपणा करायची मला काही गरज नाही. देवाच्या कृपेने मला धडधाकट शरीर आणि शाबूत मेंदू दिलाय, त्यामुळे या सगळ्याची मला अजिबात गरज नाही. माझ्या कष्टाने मी पैसे कमवू शकते. तुझ्यासारखा खोटेपणा करून मला पैसे कमवण्याची काही गरज नाही. हॅलो देवांश. हॅलो, बोला. ओमी, तू दादासोबत खेळताना ना नेहमी हारतोस. येते का स्वतःची इज्जत घालून घ्यायला? ए रिया, शट अप. ओके, लेट मी फोकस यार. कोणी आहे का तुमच्या आजूबाजूला? नाही नाही, रिया आणि ओमी आहेत बाजूला. मी अंजली बोलतेय. माझा नंबर सेव्ह आहे ना तुमच्याकडे? ऑब्व्हियसली आहे. हा काय प्रश्न आहे का?
अरे दादा, हे काय टाकतोयस तू? तुझं लक्ष कुठे आहे? आणि तो फोन ठेव बघू आधी. ऑफिसचे फोन्स ना नंतर अटेंड करायचे. ऑफिसचा फोन नाहीये, अंजलीशी बोलतोय. अंजली बोल. मी खूप लेट कॉल तर नाही केला ना? म्हणजे झोपला होतात का तुम्ही? अजिबात नाही, जागा होतो मी, झोपलो नव्हतोच. अगं तुला भेटल्यापासून आहे ना दादाला झोपच लागत नाहीये. हा, कोणी काही म्हणालं का? नाही ऍक्च्युली ते रिया आणि ओमी आहेत ना बाजूला, त्यांची जरा मस्ती सुरू आहे. सॉरी. ऍक्च्युली मी आज तुम्हाला भेटायलाच येणार होते, पण एक मांजर आडवं गेलं ना, त्यामुळे नाही जमलं यायला. दादा, मला पण वहिनीशी बोलायचं. एक मिनिट, काय म्हणलं तुम्ही? मला नीट ऐकून आलं. येस प्लीज बोला. काय? नाही काही नाही. मी जरा एका प्रॉब्लेम मध्ये अडकले, त्यामुळे मला नाही येता आलं. प्रॉब्लेम? इज एव्हरीथिंग ओके? तुला माझी काही मदत लागली तर सांगा मला प्लीज. नाही एवढा काही इश्यू नव्हता, मी केलं मॅनेज. बट आय एम शुअर की मी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर तुम्ही नक्कीच माझी मदत कराल. शक्यतो मला माझे प्रॉब्लेम स्वतःच हँडल करायला आवडतात. गुड. ओए दादा, जिना लवकर या प्लीज. विसर आता. अरे वहिनीचा फोन आल्यावरतीच दादाचं आपल्याकडे लक्ष नाहीये. वहिनी घरी आल्यावर तर आपल्याला पूर्णच इग्नोर करणार आहे. तो कोणी वहिनी म्हणाल का तिकडे? तेच ते ओमी आणि रिया आहेत सोबत, सो त्यांची मस्ती सुरू आहे जरा. बाय द वे, आज तुमच्या शाळेतला मॅडम आल्या होत्या माझ्या ऑफिसमध्ये. हो, समजलं मला. ते तुम्ही आमच्या शाळेसाठी चेक दिला होतात ना? ऍक्च्युली मीच येणार होते, पण मला एक महत्वाचं काम आलं, त्यामुळे नाही जमलं. हो, पण यायचं होतंस, म्हणजे ऍटलिस्ट त्याने म्हणताना आपली भेट झाली असती, नाही? हो ना, मलाही भेटायचं होतं तुम्हाला. नाही, आज नाही जमलं, पण आपण पुढे नक्की भेटत राहू. म्हणजे आपल्यात फ्रेंड मैत्री होईल. आणि कुठलंही नातं फुलवायचं असेल त्यासाठी मैत्री महत्वाची असतेच ना. टोटली अग्री. प्रत्येक नात्याचा पाया हा मैत्रीच असतो. आपलं नातं तर आयुष्यभराचं नातं आहे ना, नाही का? मला आवडलं तुम्ही मला आपलं म्हणालात ते. बरं चला, मी फोन ठेवते. ऍक्च्युली मला सकाळी लवकर उठायचं असतं ना, आता झोपेन मी. आणि रात्री उशिरा झोपले तर आई ओरडेल मला. या प्लीज 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 झोपा. गुड नाईट. ओके, बाय. गुड नाईट. काय झालं? रडू येतोय का? अजिबात नाही. खरं तर रडायची वेळ तुझ्यावर येणार आहे. आता काय हसायचंय ना, ते हसून घे. लवकरच तू सुद्धा खूप रडणार आहे. मी कशाला रडेन? माझं लग्न देवांश जहागीरदारशी होणार आहे म्हणून. काय बोलतेस तू? नाही, देवांश सरांसमोर तुझा खरा चेहरा येणार आहे ना, म्हणून. तू ही जी काय नाटकं करतेस ना, ती जास्त काळ टिकणार नाहीये. हे बघ, देवांश सर खूप हुशार आहेत. उगाच नाही तेवढे मोठे बिझनेसमन झाले. आज न उद्या तू पकडली जाणार, हे मात्र नक्की आहे. तेच तर ठेवलं होता चेक. सई, काय ग? काय शोधतेस सकाळपासनं? काही नाही. बरं, डबा घेतलास का? नाही. आणते, नाहीतर जाशील विसरून.
चेक इथेच ठेवला होता. हरवलं तर खूप महागात पडेल मला. काय शोधतेस सई? काय नाही. असं कसं काय नाही? हा चेक शोधतेस का? अंजली चेक दे. नाही अंजली चेक दे. नाही. हे बघ मस्करी करू नको. मस्करी करत नाहीये मी सई. अंजली चेक दे. नाही नाही देणार. काय करशील? अंजली हे बघ प्लीज तो चेक दे. अंजली बरं 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 ठीक आहे, मी चेक देते. पण तुला माझी एक गोष्ट ऐकायला लागेल. मी सगळं काही ऐकेन, तू आधी चेक दे. आधी ऐक ना. इथून पुढे प्रिन्सिपल काय, प्रिन्सिपलचा बाप जरी आला ना आणि त्याने तुला सांगितलं की देवांशला भेटायला जा, तरी माझ्या देवांशला भेटायला जायचं नाही.